हॅलो मित्रांनो, एमपीएससी मित्र या नवीन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 8 मार्च 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. आपण द हिंदू मधल्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, ज्या एक्झामच्या दृष्टीतून खरं तर महत्त्वाच्या आहेत, त्या आपण या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. चला तर मग सुरू करूया. 8 मार्च 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. पहिली न्यूज आहे ती इलेक्शनशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि इथं त्या निवडणुका मधल्या आता 5 राज्यांमध्ये निवडणूक होत्या. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, पंजाब आहे, मणिपूर आहे, गोवा आहे. या राज्यांमधले इलेक्शन आता पार पडले आणि त्याचा काय जो पोल आहे, त्याचा काय अंदाज आहे, कुठलं सरकार येईल वगैरे, तो अंदाज या न्यूजमध्ये वर्तवलेला खरं तर आपल्याला पाहावयास मिळते. वेगवेगळ्या न्यूज चॅनलनी त्याचा अंदाज काय वर्तवलाय हे या खरं तर न्यूज पेपरमध्ये आपल्याला पहिल्या न्यूजमध्ये सांगितलं. मग आता याच्यामधून ही पॉईंट आपल्या एक्झामच्या दृष्टीतून की पॉईंट काय बघायचे, ही पॉलिटिकल टोटल न्यूज आहे. आपल्याला आपल्या एक्झामच्या दृष्टीतून काय महत्वाचं आहे ते फक्त घ्यायचं आहे. पहिलं तर इलेक्शन म्हटलं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. दुसरा की पॉईंट, विशेष करून 5 राज्यांमध्ये ज्या इलेक्शन आत्ता पार पडली त्या राज्यांविषयीची इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर त्यांचं लोकेशन वगैरे, त्यांचा मॅप वगैरे आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. समजते, त्या प्रत्येक दृष्टीतून आपण त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर ही जी इलेक्शन पार पडली ना, ही इलेक्शन विशेष करून विधानसभा इलेक्शन होते. म्हणजे स्टेट असेंब्ली जी असते, लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची इलेक्शन होते. मग आता विशेष करून स्टेट असेंब्ली, आता सेंटरमध्ये पार्लमेंट असते. पार्लमेंटचे 2 सभागृह असतात, एक राज्यसभा आणि एक लोकसभा, असे 2 सभागृह पार्लमेंटमध्ये असतात. तशाच पद्धतीचे 2 सभागृह स्टेटमध्ये सुद्धा असतात, स्टेट असेंब्लीमध्ये सुद्धा. मग त्याच्यामध्ये ती जी स्टेटमध्ये 2 सभागृह असतात त्याच्यामध्ये विधानसभा एक असते आणि विधान परिषद एक असते. विधानसभेला आपण काय म्हणतो तर स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं म्हणतो. आणि विधान परिषदेला काय म्हणतो, स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. समजते. आणि जे विधानसभेचे मेंबर असतात त्या विधानसभेच्या मेंबरला आपण आपल्या भाषेमध्ये आमदार म्हणतो आणि विधान परिषदा मेंबरला सुद्धा आपण आपल्या भाषेमध्ये आमदार म्हणतो. परंतु इंग्लिशमध्ये जर विचार केला तर विधानसभेच्या मेंबरला आपण म्हणजे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या मेंबरला आपण काय म्हणतो, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, म्हणजेच काय MLA असं म्हणतो, त्याला MLA असं म्हणतो. आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या मेंबरला आपण काय म्हणतो, सदस्याला आपण काय म्हणतो तर मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, म्हणजेच काय MLC. हे तुम्हाला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. आता पार्लमेंटमध्ये दोन्ही सभागृह ही कंपल्सरी सभागृह असतात, राज्यसभा आणि लोकसभा. त्याच्यामध्ये राज्यसभेला आपण अप्पर हाऊस असं म्हणतो किंवा मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, वरिष्ठ सभागृह. आणि लोकसभेला आपण काय म्हणतो, कनिष्ठ सभागृह किंवा लोअर हाऊस. तशाच पद्धतीनं स्टेट म्हणजे राज्यांमध्ये काय असतं तर 2 सभागृह असतात, ती 2 कोणते आहेत वगैरे तुम्हाला सांगितलं. परंतु त्याच्यामध्ये फरक काय आहे तर जे विधान परिषद आहे ना ते ऐच्छिक सभागृह आहे. म्हणजे अनेक राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषद आहे, परंतु अनेक राज्य असे आहेत की त्याच्यामध्ये फक्त विधानसभा आहे, विधान परिषद नाही. आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा पण आहे आणि विधान परिषद पण आहे. मग त्यामध्ये तुम्हाला हे माहिती पाहिजे की विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृह असणारे राज्य कोणकोणते आहेत आणि फक्त विधानसभा असणारं राज्य कोणकोणते आहेत. ही एक लिस्ट तुम्ही काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. समजते तुम्हाला. म्हणजे हा सगळा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि पॉलिटीचा जो पार्लमेंट टॉपिक आहे, संसद हा टॉपिक आहे, त्या टॉपिकचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. एक्झाम पर्स्पेक्टिव्हनं तो खूप महत्वाचा टॉपिक होऊन बसतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे सुवम सिन्हा या पर्सनॅलिटीशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून आज 8 मार्च आहे. 8 मार्च या दिवसाचं महत्व काय तर आज वर्ल्ड वुमन डे आहे. समजते तुम्हाला. वर्ल्ड वुमन डे असल्यामुळं खऱ्या अर्थाने ही जी न्यूज आहे ती फ्रंट पेजला आपल्याला दिलेली आहे. मग विशेष करून आता याच्यामध्ये काय तर जे पालकत्व आहे ते सुवम सिन्हानं त्याच्या आईचं पालकत्व लावलं होतं, स्मृती सिन्हाचं. आणि विशेष करून तशाच पद्धतीचं नाव त्याला त्याच्या पॅन कार्डवरती पाहिजे होतं. परंतु ते जे नामकरण आहे त्याला पॅन अलॉट होण्यासाठी जवळजवळ 2 वर्षांचा कालावधी लागला असं या न्यूजमध्ये आपल्याला सांगितलं, आपल्याला पाहावयास मिळतं. मग विशेष करून हा फरक का होतोय
की नॉर्मली आपण ज्यावेळेस वडिलांचं नाव लावतो त्यावेळेस अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम्स येत नाहीत, परंतु आईचं नाव लावत असतानाच हे प्रॉब्लेम्स का? मग वुमन्स डेज फक्त आपण साजरं करणार आहोत की सत्यामध्ये सुद्धा ते इम्प्लिमेंट करणार आहोत, हे सुद्धा खरं तर समजण्यासारखी गोष्ट आहे, आपल्याला विचार करायला लावणारी गोष्ट आहे. तेच खरं तर या न्यूजच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगितलं खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहावयास मिळते. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. सॉरी, इथं 2 वर्ष नाही तर 7 वर्ष एवढा पिरियड लागला असं म्हटलं जातं, म्हणजे म्हटलं गेलं. मग ही गोष्ट कुठंतरी आपल्याला विचार करायला लावणार आहे, हेच आपल्याला या न्यूजमधून सांगितलं. मग आता याच्यामधून की पॉईंट काय घ्यायचे आहेत आपल्याला? बाकी या न्यूजमध्ये असं काही इम्पॉर्टंट नाही, परंतु एक्झामसाठी तर काहीतरी घ्यायचं आहे. मग एक्झामसाठी काय आहे तर पहिला तर की पॉईंट, वुमन्स डे जो आहे आत्ताचा, वर्ल्ड वुमन डे आजचा, त्याचं महत्व काय आहे, त्याची थीम वगैरे काय आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. दुसरा की पॉईंट, पॅन नंबर जो आहे, पॅन कार्ड जे आहे परमनंट मला वाटतं काय तर त्याचं लॉंग फॉर्म आहे, मला पण एक्झॅक्ट नाही आठवत आता, परंतु हे जे पॅन आहे ना, या पॅन विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पॅन कार्ड कशासाठी असतं, ते का अलर्ट केलं जातं, आपल्याकडं पॅन कार्ड असणं कधी कधी गरजेचं आहे, हे काय बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असेलच, परंतु याच्याशी रिलेटेड कायदा कोणता आहे, याच्याशी रिलेटेड त्या कायदा कोणता असेल तर त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत, त्याचं महत्व काय आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. याला मला वाटते परमनंट अकाउंट नंबर असं म्हणतात, पॅनला परमनंट अकाउंट नंबर. तर तुम्ही तरी पण पडताळून बघा, मला काय एक्झॅक्ट परफेक्ट म्हणजे मी शुअर नाही याच्यावरती, परंतु पॅनचं एक वेगळं महत्व असलेलं आपल्याला पाहावं मिळतं. तुमच्या सगळ्यांकडे सुद्धा पॅन असेलच, नसेल तर तुम्ही काढायला पाहिजे, टॅक्सशी संबंधित ते आहे. मग या पॅनचं महत्व काय, विशेष करून इकॉनॉमीच्या दृष्टीतून, टॅक्सच्या दृष्टीतून, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पुढची न्यूज आपल्याला रशिया युक्रेन जो वाद आहे त्याच्याशी संदर्भात, आणि विशेष करून आपले जे युक्रेनमध्ये स्टुडंट अडकले आहेत त्यांना आपण बाहेर काढण्यासाठी एक ऑपरेशन सुरू केले, आणि त्या ऑपरेशनचं नाव काय तर ऑपरेशन गंगा. त्यामुळे ह्या ऑपरेशन गंगा विषयीची तर तुम्हाला इन्फॉर्मेशन असायलाच पाहिजे. विशेष करून या न्यूजमध्ये एक्झॅक्ट काय सांगितले तर, प्रधानमंत्री जे आपले आहेत नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे प्रधानमंत्री आहेत झेलेन्स्की, व्लादिमीर झेलेन्स्की, यांची फोनवरची वरती बातचीत झालेली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. आणि ते जे बोलणं आहे ते जवळजवळ 30 ते 35 मिनिट एवढं बोलणं झालेलं आहे. त्याच्यामध्ये झेलेन्स्की यांनी काय आभार सुद्धा मानलेत, विशेष करून आपल्या प्राईम मिनिस्टरचे, जो काय मदत पुरवठा इंडियानं चालू ठेवलेला आहे युक्रेनसाठीचा. त्याचबरोबर रशिया जो अटॅक वारंवार करतोय ते सुद्धा थांबवायला सांगायची त्यांनी विनंती नरेंद्र मोदींना केलेली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदींनी त्यावरती झेलेन्स्कीला मदत मागितली, कशासाठी तर जे सुमी या शहरामध्ये अडकलेले स्टुडंट आहेत त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी. इथं जवळजवळ 700 ते 1000 स्टुडंट अडकलेले आहेत, आणि त्यांचा जीव जवळजवळ धोक्यात आहे, कारण डायरेक्ट रशिया जो आहे तो आता सध्याला तिथं अटॅक करतोय, बॉम्बार्डिंग करतोय, वेगवेगळे मिसाईल्स लॉन्च करतोय, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा जीव खरं तर धोक्यात आहे. त्यामुळे झेलेन्स्कीला ही विनंती केली जाते, विशेष करून नरेंद्र मोदी यांच्याकडून. त्यामुळे ही जी बातचीत आहे ती खूप महत्वाची आहे असं मानलं जातं. मग आता याच्यामधून आपल्याला की पॉईंट काय काय घ्यायचे आहेत, आता या रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टमधून काय काय आपल्याला शिकायचं, स्पर्धेपरीक्षेच्या दृष्टीतून आपल्याला काय काय महत्वाचं आहे, हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं एका वेगळ्या व्हिडिओमध्ये, कालच व्हिडिओ ते अपलोड केलं होतं. तुम्ही जर बघितलं नसेल तर प्लीज ते व्हिडिओ बघून घ्या. रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टमधून आपल्या एक्झामच्या रिलेटेड आपल्याला काय काय घ्यायचं आहे हे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगितले. इथं पण मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो की या प्रकरणातून आपल्याला की पॉईंट काय काय घ्यायचे आहेत ते. विशेष करून या प्रकरणामधून आपल्याला की पॉईंट घ्यायचा म्हटलं तर पहिला तर की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की रशिया युक्रेन एक्झॅक्ट कॉन्फ्लिक्ट काय आहे, तो रशिया युक्रेन एक्झॅक्ट कॉन्फ्लिक्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे, हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा, याच्यामुळं ऑर्गनायझेशन काय न्यूजमध्ये आलंय त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण नाटो ऑर्गनायझेशन म्हणू शकतोय, ही जास्त न्यूजमध्ये याच्यामध्ये, त्याला आपण नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असं संबोधतो. त्यानंतर तिसरा की पॉईंट काय घेऊ शकतो आपण तर युनायटेड नेशन सुद्धा याच्यामुळे जास्त न्यूजमध्ये आले. मग आता युनायटेड नेशनची स्थापना झाली होती शांतता प्रस्थापित करण्यासाठी, त्यामुळे युनायटेड नेशन ऑब्वियस आहे, इथं सुद्धा शांतता प्रस्थापित करण्यासाठी येणारच आहे पुढं. आणि त्याच्या मग युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या मीटिंग होत आहेत, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या मीटिंग होत आहेत, त्यामुळं ह्या युनायटेड नेशन विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि बाकी UNSC आणि UNGA विषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्यानंतर या प्रकरणामधून चौथा की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा तर या प्रकरणामधून चौथा की पॉईंट आपण घेऊ शकतोय तो म्हणजे विशेष करून युरोपियन युनियन सुद्धा याच्यामुळे न्यूजमध्ये आलं, कारण जे युक्रेन आहे त्यांनी युरोपियन युनियनचा पार्ट होण्यासाठी त्याच्यासाठी अर्ज केलेला आहे. त्यामुळे युरोपियन युनियन काय आहे, त्याच्यामध्ये किती युरोपियन कंट्रीज आहेत, कोणकोणत्या आहेत, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर काही वर्षांपूर्वीच ब्रेक्झिट झालं होतं,
ब्रिटननं काय केलं होतं, एक्झिट केलं होतं युरोपियन युनियनमधून, बाहेर पडला होता ब्रिटन, त्याला ब्रेक्झिट नाव देण्यात आलं. मग त्या ब्रेक्झिट विषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. हा 4था की पॉईंट याच्यातून होऊ शकतो. 5वा की पॉईंट आणखी आपण काय घेऊ शकतो याच्यातून, तर 5वा की पॉईंट, इंडियानं आतापर्यंत याच्यावरती काय पावलं उचललेली आहेत. रशियाच्या बाजूने इंडिया आहे की युक्रेनच्या बाजूने आहे की बॅलन्स्ड अप्रोच इंडियाचा, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. 6वा की पॉईंट, विशेष करून रशियावरती अनेक सँक्शन्स लावण्यात आलेत, प्रतिबंध लावण्यात आलेत. मग ते जे प्रतिबंध आहेत ते प्रतिबंध कोणकोणते आहेत, विशेष करून राजकीय क्षेत्रातून, क्रीडा क्षेत्रातून आणि आर्थिक क्षेत्रातून प्रतिबंध लावण्यात आले. त्याच्यामध्ये स्विफ्टचा जो काय मुद्दा आहे ना, तो स्विफ्टचा मुद्दा खूप गाजतोय. त्यामुळे स्विफ्ट विषयीची सुद्धा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि याच्यातून 7वा की पॉईंट आणि शेवटचा म्हणजे मॅपच्या दृष्टीतून याचा अभ्यास आपल्याला करून ठेवायचा आहे. जॉग्राफीच्या दृष्टीतून विशेष करून मॅप रशियाचा कशा पद्धतीने आहे, युक्रेनचा कशा पद्धतीने आहे. युक्रेनमध्ये महत्वाची रिव्हर नायपर रिव्हर मानली जाते, ती नायपर रिव्हर कशा पद्धतीची आहे. त्याचबरोबर रशियामध्ये कोणती महत्वाची रिव्हर आहे, कोणत्या महत्वाच्या डोंगर रांगा आहेत, कोणतं महत्वाचं पीक घेतलं जातं, हे सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला खऱ्या अर्थानं असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर रशिया जो आहे ना, तो ऑइलचा आणि गॅसचा एक्सपोर्टर आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा रशियाचा आपण अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. समजते तुम्हाला? त्यामुळं खरं तर आपल्याला ही न्यूज महत्वाची असं आपण म्हणू शकतो. एवढे की पॉईंट या न्यूजमधून आपण घेऊ शकतो. आणि याला अनुसरूनच पुढची न्यूज आहे, आपल्या रुपयाचं जी काय किंमत आहे ती किंमत इंटरनॅशनल मार्केटमध्ये कमी होते. कारण त्याचं काय, तर रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टमध्ये मुळे काय झालंय, तर ऑइलच्या ज्या काय किमती आहेत त्या ऑइलच्या किमती खूप वाढताना पाहाव्यास मिळतात. त्यामुळं चलनवाढ होताना खऱ्या अर्थानं पाहाव्यास मिळते, महागाई होताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहाव्यास मिळते. आणि इथं आपलं 77 रुपये एका डॉलरच्या तुलनेत आपली किंमत झालेली. आपल्या म्हणजे एका डॉलरच्या तुलनेत आपल्याला किती रुपये द्यावं लागतात आता, तर आपले 77 रुपये द्यावं लागतात. याच्या अगोदर ही किंमत कमी होती, आता ही किंमत वाढलेली खऱ्या अर्थानं पाहाव्यास मिळते. त्यामुळं ही खूप चिंतेची गोष्ट आहे. आपल्याला खरं तर अर्थव्यवस्थेला खूप धोक्याची गोष्ट मानली जाते. त्याच्यावरती आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय पावलं उचलते हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. आपली जी अर्थ मिनिस्ट्री आहे, इकॉनॉमिक मिनिस्ट्री आहे, ती काय पावलं उचलते हे सुद्धा, फायनान्स मिनिस्ट्री म्हणू शकतो आपण त्याला, की फायनान्स मिनिस्ट्री काय पावलं उचलते हे सुद्धा आपल्याला खरं तर बघण्यासारखं असणार. त्यामुळे त्या अनुषंगानं आपण याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. आता याच्यामध्ये ऑइलच्या प्राइसेस काय वाढतायत तुम्ही म्हणाल, तर रशिया जो आहे ना, तो रशिया ऑइल एक्सपोर्टर आहे, जगातला खूप महत्वाचा देश आहे की जो कच्चं तेल निर्यात करतो. आणि त्यामुळे आता तो युद्धामध्ये आहे, त्यामुळे ऑब्वियस आहे किमती वाढणार आहे तेलाच्या, कच्च्या क्रूड ऑइलच्या. आणि त्यामुळे त्याचा परिणाम इंडियावरती सुद्धा होणार आहे, जसा की जगावर होतोय. त्यामुळं हा परिणाम अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पाहावास मिळतोय. पुढची न्यूज आहे ती चायनाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावास मिळते. आणि त्याचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत, परराष्ट्रमंत्री आहेत, त्यांनी हे सांगितले की इंडियानं आणि चायनानं टाय करायला पाहिजे आणि जिथं विवादित क्षेत्र आहे तिथं एकत्र येऊन सोल्युशन काढून पुढे जायला पाहिजे. अशा प्रकारचं वक्तव्य इनडिरेक्टली त्यांच्या खरं तर बोलण्यात आता आलेलं खऱ्या अर्थानं पाहावास मिळते. पण प्रत्येक वेळेस यांची ही चाल असते, हे मिनिस्टर वेगळं बोलतात आणि बाउंड्री लाईनला विशेष करून जिथं वाद आहे, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती आपला खरं तर वाद आहे चायनासोबत, आणि तिथं ग्राउंड लेवलला जे त्यांचे फोर्सेस आहेत ना ते वेगळंच कृत्य करत असतात. ते वेगवेगळ्या प्रकारे गोळीबार, सीमेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतात. मिनिस्टर जे आहेत ते जगाला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की आम्ही कसं चांगलं आहोत, परंतु यांच्या बोलण्यात आणि यांच्या कर्तृत्वात डिफरन्स असलेला आपण अनेक वेळा बघितलं. मग याच्यातून हे न्यूजमध्ये काय सांगितलं ते आपल्याला इम्पॉर्टंट नाही, परंतु याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे हे इम्पॉर्टंट असतं प्रत्येक वेळेस. मग पहिल्यांदा आपल्याला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा जो काय मॅप आहे तो आपल्याला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. आता लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल वारंवार न्यूजमध्ये असतं, कारण त्याचं काय, तर या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरूनच आपला वारंवार चायनासोबत खरं तर वाद असतोय. त्यामुळं हा जो लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे, तर मॅपमध्ये जर तुम्हाला दाखवायचं झालं मॅप ड्रॉ करून, तर तुम्हाला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा एरिया हा दिसतोय. म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे, याला आपण LAC असं संबोधतो. आणि इकडं हा जो पार्ट आहे तो चायनानं आतापर्यंत काबीज करून ठेवलेला आहे, परंतु तो पार्ट इतिहास बघितला तर आपला पार्ट आहे तो, परंतु त्याच्यावरती कब्जा जो आहे तो चायनानं करून ठेवलेला आहे. आणि ही जी लाईन आहे इथं ड्रॉ करून दाखवलेली तुम्हाला, ती लाईन ऑफ कंट्रोल आहे. हा सुद्धा एरिया इकडचा आपलाच एरिया आहे, परंतु त्याच्यावरती पाकिस्ताननं आतापर्यंत कब्जा करून ठेवलेला आहे. आणि आपला वाद चायनासोबत लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल वरून असतोय आणि पाकिस्तान सोबत लाईन ऑफ कंट्रोल वरून असतोय. त्यामुळे हा जो टोटल मॅप आहे तो टोटल मॅप आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. तो मॅप आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे.
आणि विशेष करून मॅपवरती खूप जास्त कमांड असणं, विशेष करून युपीएससीच्या एक्झाम युपीएससीची तयारी करणारे पोरांना जर सांगायचं झालं तर मॅपवरती तुमची खूप चांगल्या पद्धतीनं कमांड असणं गरजेचं आहे. मॅप डायरेक्ट तुम्हाला ड्रॉ करता यायला पाहिजे, एवढी कमांड तुमच्याकडे असणं मॅपच्या संदर्भात गरजेचं आहे. इथं जसं तुम्हाला मॅप मी ड्रॉ करून दाखवते तशा पद्धतीनं तुम्हाला मॅप ॲटलिस्ट ड्रॉ करता आला पाहिजे, कारण आन्सर रायटिंगमध्ये हा मॅप ड्रॉ करता येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तशा पद्धतीनं ते स्किल तुम्हाला डेव्हलप करावं लागेल तुमच्यात, कारण आन्सर रायटिंग जॉग्राफी आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला खूप वेळा मॅप ड्रॉ करून दाखवावं लागतं भरपूर गोष्टी. मग ते तुम्हाला खऱ्या अर्थानं यायला पाहिजे, एक्झामिनरला नेमकं कळायला पाहिजे की बाबा ह्याचं कमांड तर आहे की नाही, आणि एक्झॅक्ट तुम्हाला काय दाखवायचं ते मॅपच्या आधारावरती तुम्हाला ड्रॉ करून दाखवायला यायलाच पाहिजे. त्यामुळे मॅपवरती तुमचे कमांड असायला पाहिजे, अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढची न्यूज आहे विशेष करून प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन स्कीम्स रिलेटेड. म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आहे, त्या योजनेच्या अंतर्गत आता नवीन एक स्कीम लॉन्च केलेली आहे. त्याच्या अंतर्गत ती स्कीम आहे डोनेट ए पेन्शन. ही स्कीम लॉन्च केली. याच्या अंतर्गत कोणताही सामान्य नागरिक जे अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये ज्या महिला किंवा पुरुष काम करतायत ना, त्यांच्यासाठी काही अमाऊंट डोनेट करू शकतोय, आणि ती अमाऊंट जी आहे ती त्यांच्या वेलफेअरसाठी त्यांना पेन्शन देण्यासाठी वापरली जाईल. विशेष करून ती स्कीम जी आहे ती डोनेट ए पेन्शन स्कीम आहे, जेणेकरून जे अनऑर्गनाइज्ड सेक्टरशी रिलेटेड वर्कर्स आहेत त्यांना पेन्शन देता येईल गव्हर्नमेंटला. आणि विशेष करून ही जी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन स्कीम आहे ती 2019ला आणली गेली होती, आणि त्याच्यामध्ये आता अशा प्रकारची इम्प्रूव्हमेंट एम्प्लॉयमेंट मिनिस्ट्रीनं युनियन लेबर अँड एम्प्लॉयमेंट मिनिस्ट्रीनं केलेली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. मग याच्याशी रिलेटेड मिनिस्ट्री कोणती आहे तर युनियन ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट मिनिस्ट्री आहे. स्कीम कोणती आहे तर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन स्कीम आहे, आणि त्याच्या अंतर्गत डोनेट ए पेन्शन ही स्कीम खरं तर लॉन्च केलेली आहे. त्याच्याच एक सब पार्ट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यामुळे काय काय बेनिफिट होणार आहे ती आपल्याला सांगितलं आहे, त्याची काही गरज नाही आपल्याला, परंतु आपल्याला स्कीम ही जी आहे ना त्या स्कीमविषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असणं अत्यंत गरजेचं आहे. ते डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायलाच पाहिजे. बाकी या न्यूजमध्ये तसं काही इम्पॉर्टंट नाही, परंतु याच्यामधून की पॉईंट हाच घ्यायचा आहे की ही जी स्कीम सांगितली प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन स्कीम, या स्कीमविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनशी रिलेटेड, म्हणजे युपीएससीशी रिलेटेड. विशेष करून आता कोविड-19मुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, अनेक जणांना त्यांचा अटेम्प्ट देता आला नाही, काही जण एज डिबार झालेले आहे. त्यामुळे त्यांचं मत असं आहे की आम्हाला पुन्हा नवीन चान्स मिळायला पाहिजे, एक वाढीव चान्स मिळायला पाहिजे, आणि त्याच्याच रिलेटेड पिटिशन दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये. मग आता सुप्रीम कोर्टानं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनला सांगितलेलं आहे याच्यावरती तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे, आणि तुम्ही उत्तर द्यावं याच्यावरती. मग आता भविष्यामध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन याच्यावरती काय तोडगा काढते, काय उत्तर देते, हे खरं तर बघण्यासारखं असणार आहे. त्यामुळं खरं तर ही न्यूज आपल्याला महत्त्वाची आहे. मग आता युपीएससी रिलेटेड इन्फॉर्मेशन जर आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून बघायची असेल तर ही घटनात्मक बॉडी आहे की कायदेशीर बॉडी आहे, कायदा स्थापन करून झालेली आहे की घटनेमध्येच तरतुदी होती, ही इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. घटनेमध्ये जर तरतूद असेल तर याच्याच रिलेटेड कलमं कोणती आहेत, याच्याच रिलेटेड परिशिष्ट कोणतं आहे, याच्याच रिलेटेड पार्ट कोणता आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपण काढून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही. आणि हिस्टॉरिकल दृष्टीतून सुद्धा याचा आपण अभ्यास करायचा की कधी स्थापना झाली होती. ब्रिटिशांच्या काळामध्ये खरं तर स्थापना झाली, ब्रिटिश पिरियडमध्ये, त्यामुळे त्याचा आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. तो कायदा कोणता आहे ब्रिटिशांच्या वेळेस झालेला की ज्याच्यामध्ये अशा प्रकारची एक युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असायला पाहिजे, ही तरतूद केली गेली होती, आणि त्याला त्यावेळेस काय म्हटलं जायचं ही सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदू मी समाप्त करतोय. जे काय महत्त्वाचा मजकूर होता आजच्या द हिंदूला तो डिटेलमध्ये आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा, आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो या ठिकाणी मी तुमची रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.